हरिओम. सर्व उपस्थित ज्येष्ठ गुरुजनांना वंदन करून मी माझे मनोगत सुरू करते. सर्वात प्रथम मी ब्रह्मविद्या माऊली, सर्व गुरुजन मंडळी आणि माझे सद्गुरू अनिरुद्ध बापू आणि माझी बहीण प्रियांका प्रदीप साळवी कांदिवली यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करते. मी या सर्वांचे जन्मजन्मी ऋणी राहील. तसेच माझा मुलगा, माझी लेकी समान सून व माझ्या 2 नाती या सर्वांचे पण मी आभार मानते, कारण त्यांनी मला शांततेने वर्गाला बसण्यासाठी सहकार्य केले. माझे नाव सुजाता श्यामकांत प्रसादे, राहणार रत्नागिरी. मी 1998 पासून सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या सेवेत आहे. आज 26 वर्षे झाली. 2001 ते 2009 या कालावधीत रत्नागिरी येथील संस्थेमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचे काम मी पाहत होते. 2009 ते 2013 माझी मोबाईल शॉपी होती. 2019 पासून मात्र मी आठवड्यातील एक वार बापूंच्या इथे सेवेसाठी घेतला आहे. दर गुरुवारी 2 ते 5 माझी सेवा असते. पण ब्रह्मविद्येचा क्लास एकही दिवस चुकू नये असे मला वर्ग सुरू व्हायच्या आधीपासूनच इच्छा होती. म्हणून मी माझी गुरुवारची सेवा 5 ते 7 करून घेतली. त्यामुळे वर्गही चुकला नाही आणि सेवेतही खंड पडला नाही. ब्रह्मविद्येचा आमचा हा ऑनलाईन 13वा वर्ग 30 जूनला सुरू झाला. त्या अगोदरपासून ग्रुपवर अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळत होत्या. उत्सुकता वाढत गेली होती. नेमके या क्लासमध्ये काय असेल. मला जेव्हा माझ्या बहिणीने या क्लासबद्दल सांगितले तेव्हा मी लगेच तयार झाले. त्यामागे एक कारण होते. ते असे की अनेक वर्ष साईचा चरित्राचा रोज एक अध्याय मी वाचते. त्यामध्ये एका अध्यायात एक लोभी भक्त साईबाबांकडे ब्रह्मज्ञान शिकायला येतो अशी एक गोष्ट आहे आणि बाबा त्याला धडा देतात की लोभ सुटल्याशिवाय किंवा द्यायला शिकल्याशिवाय ब्रह्मज्ञान मिळत नाही. आणि हीच गोष्ट मला जाणून घ्यायची होती. म्हणून मी पटकन हो म्हटले आणि क्लासच्या प्रथम दिवसापासूनच सरांनी द्यायला शिका आणि सोडून द्यायला शिका हा मंत्र आमच्या मनावर बिंबवला. आणि मग मात्र नेमके ब्रह्मविद्या म्हणजे काय हे हळूहळू समजत गेले. मी कोणत्याही आजारासाठी या क्लासला जॉईन झालेच नव्हते, कारण परमेश्वरी कृपेने मला आज 62 वर्ष पूर्ण झाली तरी कोणतीही गोळी नाही. मात्र कोविडनंतर मला सतत खोकला व कफ होत असे. मी आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे आलटून पालटून घेत होते. क्लास चालू झाला तेव्हा पण माझी होमिओपॅथी औषधे चालूच होती. क्लास सुरू होऊन 1 आठवडा झाला आणि मला ते औषध घ्यायची आठवणच होत नसे, कारण 4 जुलैला आमचा पहिला स्मरणवर्धक श्वसन प्रकार सुरू झाला आणि मग माझा खोकला पूर्णपणे गेलाच, पण कफही कमी कमी होत गेला. त्यानंतर प्राणायाम म्हणजे तर आरोग्याची सुवर्ण किल्लीच म्हणावी लागेल. प्राणायाम नियमितपणे आणि एकाग्रपणे केले तर आपल्याला आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढलेली दिसून येते. एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. प्राणायामचे 4, 16, 8 हे गणित इतके परफेक्ट आहे की त्यापुढे आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहूच शकत नाही. मला वाताचा त्रास पाऊस व थंडीमध्ये व्हायचा. मी कांस्य थाळीवर दर आठवड्याला फूट मसाज करायची. पण हा वर्ग सुरू झाल्यापासून आज 11वा आठवडा सुरू झाला आहे. यामध्ये एकही दिवस मला कांस्य थाळीकडे जायची गरजच भासली नाही. हे शारीरिक फायदे तर आहेतच, पण वैचारिक बदल झाले. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहायची सवय लागली आणि भलकर साधना हिचा प्रत्यय तर इतरांसाठी ही साधना करताना 100% आलाच. प्रत्येक श्वसन प्रकार इतके महत्त्वपूर्ण आहेत, फक्त ते नियमितपणे करणे गरजेचे आहे. ध्यान, प्रत्येक ध्यान वेगवेगळा आनंद देणारे आहे. उत्पादक श्वसन प्रकार हा तर अल्टिमेट आहे. ही जादूची कांडीच आहे. ब्रह्मविद्या माऊलीने आपल्याला ही दिली आहे. मी माझी स्थूलता जाडेपणा कमी करण्यासाठी हे ध्यान रोज रात्री करते. मी 20 ऑगस्टला हे उत्पादक ध्यान करायला सुरुवात केली. आज 21 दिवस पूर्ण झाले. अजून 24 दिवस बाकी आहेत. तरी पण माझ्या आकारमानातील बदल आता मला लोकच सांगू लागले आहेत. हा चमत्कार फक्त ही माऊलीच करू शकते. शिंदलकर सरांबद्दल बोलावे तेवढे कमी आहे. त्यांच्याजवळ शिकण्यासारखे खूप आहे, पण न थकता न कंटाळता त्याच प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांची क्षमता अफाट आहे.
प्रत्येकाला आनंदी व सुखी करण्याची त्यांची तळमळ तीव्र आहे. या वर्गात मला वर्ग सुरू होण्याची व वर्ग संपन्न होण्याची दोन्ही प्रार्थना सांगायची संधी मिळाली, त्याबद्दल पण मी आभारी आहे. यासाठी योगिताताई व ज्योतिताई माझ्या गुरु आहेत. तसेच स्मिताताई प्राणायाम उत्तम घेतात. गोडसे सर आकुंचन व्यायाम छान घेतात. आपल्या वज्रगुरु मंत्र ज्या ताई घेतात तो शांतपणे आणि खूप सुंदर, अश्विनीताई आहेत त्या, तोही त्यांचा खूप छान होतो. मनाला खूप शांती मिळते. या सर्वांची मी ऋणी आणि आभारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखन हा माझा आधीपासूनच आवडता छंद आहे आणि तो छंद माझ्या ब्रह्ममाऊलीने इथे पूर्ण करून घेतला हे नक्की. शेवटी इतकंच सांगेन, पूर्णपणे मोफत असलेल्या ब्रह्मविद्या साधनेचा वर्गाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. हरिहर.